कोल्हापूर जिल्हा परिषदेत शिरोळ तालुक्यातील 78 ज्येष्ठ कलाकारांच्या मानधन योजनेचे प्रस्ताव धुळखात. लोककलावंतांच्या हयाती दाखल्यासाठी मुदतवाढ द्यावी. डॉक्टर दगडू माने. शिरोळ तालुका लोककलाकार संघटनेतर्फे गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन. वरिष्ठांकडे पाठपुरावा करू. गटविकास अधिकारी खुलप. शासनाच्या राजर्षी शाहू महाराज वृद्ध साहित्यिक आणि कलावंत मानधन योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना हयातीचे दाखले काढताना तांत्रिक अडचणी येत आहेत. QR कोड लॉग इन होत नसल्याने लोककलाकारांना हयातीचे दाखले वेळेत सादर करता आले नाहीत. जीवन प्रमाणपत्र दाखले देण्यासाठी मुदतवाढ द्यावी. ऑनलाईन ऐवजी ऑफलाईन सुविधा सुरू करावी. तसेच ज्येष्ठ कलाकारांचे मानधन प्रस्ताव तात्काळ मंजूर करावेत. या मागणीसाठी शिरोळ तालुका लोककलाकार संघटनेच्या वतीने शिरोळ पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. शुक्रवारी लोककलाकार संघटनेच्या वतीनं शिरोळ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी नारायण घोलप आणि कार्यालयीन अधिकारी वैशाली लाटे यांना निवेदन देऊन कलाकार मानधन योजनेतील अडचणी सांगितल्या. या शिष्टमंडळात लोककलाकार मोठ्या संख्येनं उपस्थित होते. तालुक्यातील 78 लोककलाकारांनी जिल्हा परिषदेकडे मानधनासाठी प्रस्ताव पाठवले असून धुळखात पडलेले प्रस्ताव तात्काळ मंजूर करून वयोवृद्ध कलावंतांना मानधन सुरू करावे अशी मागणी यावेळी संघटनेकडून करण्यात आली. शाहू महाराज ज्येष्ठ कलाकार मानधन त्यांना मिळतं. मानधनात काही अडचण नाही. मानधन कंटिन्यू मिळते. मानधनाप्रमाणे सगळी कलाकार मंडळी खुश आहे. पण वेळेत मानधन मिळतंय. पण आता काय केलं, 31 डिसेंबर ही शेवटची मुदत केली होती हयातीचा दाखला देण्यासाठी. त्यासाठी शासनाने आम्हाला QR कोड दिला होता. QR कोड दिल्यानंतर त्यावर आम्ही बऱ्याच कलाकारांनी सुद्धा QR कोड प्रमाणे हयातीचे दाखले करून प्रमाणपत्र दिलेलं आहे. आम्ही जीवन प्रमाणपत्र. पण बऱ्याच कलाकारांच्याकडे अँड्रॉइड मोबाईल नाही आहेत, स्मार्टफोन नाही आहेत. मग केवळ कीपॅडचा ते साधा मोबाईलवर तर त्याचं होत नाही एक भाग. दुसरं QR कोड आता ओपन करावलो आम्ही 1 डिसेंबर पूर्वी गेल्या 4-5 दिवसात. ते होईना झाले. दुसऱ्या ॲपच्या माध्यमातून ते जीवन प्रमाणपत्र द्यायचा प्रयत्न सुरू होता. आता मुदत संपून गेली. आम्हाला ऑफलाईन पण आणि ऑनलाईन पण हे दोन्ही सुरू करावं, जेणेकरून कलाकारांचे दाखले आम्हाला वेळेत मिळतील. एक भाग आहे. दुसरं जवळजवळ शिरोळ तालुक्यात 78 कलाकारांचे प्रस्ताव कोल्हापूर जिल्ह्यातल्या बौद्धू मॅडम तिथं ऑफिसला गेलो होतो. प्रस्ताव धुळखात पडले. ते पण प्रस्ताव पेंडिंग आहेत. काय तर त्याचा निर्णय घ्या. पात्र अपात्र काय असेल ते निर्णय घ्या. हा दुसरा भाग आहे. हा तिसरा भाग आहे की नवीन काही कलाकारांचे आता प्रस्ताव ऑनलाईन आम्ही पाठवायचं काम सुरू केलं आहे. पण तुमच्याकडे ताळमेळ लागत नाही आहे. किती प्रस्ताव आले, गेल्या वर्षीचे किती, आता 2021मध्ये इथं प्रस्ताव दिले आहेत. तिने 2022ला दिला आहे. अशाच बराच कलाकारांचा आहे. आता 25 चालू झालं तर 21चं काय झालं, 22चं काय झालं, काहीच कळायला मागलं नाही. वरिष्ठांच्याकडनं आपण मार्गदर्शन मागवावं, जेणेकरून कलाकारांच्यासाठी तुम्ही सकारात्मक भूमिका घेऊन आम्हाला वेळोवेळी मदत केला आहे. नाही असं नाही. फक्त जरा थोडंसं यांच्या वयाचा विचार करून पायऱ्या चढता येईल झाल्यात, कारल्यात येता येईल झाल्या. त्यामुळे सानुभूतीपूर्वक विचार करावा ही विनंती आहे. हे कलाकार मानधनाचे जे लाभार्थी आहेत त्यांनी जे आपल्याला निवेदन दिलेलं आहे, हे निवेदन आम्ही जिल्हा स्तरावर पाठवून देतो. जी आता तो विषय जो निघाला हयातीचा, तर साधारणतः आपल्याकडं पेन्शनर साधारणतः 1300 आहेत. तर ते वर्षातून एकदा हयातीचा दाखला आपल्याला पुरस्कारात त्याला वेगळं नव्यानं काय पत्र म्हणजे रेग्युलर पेन्शन आहे. म्हणजे माझे शिक्षक आहे आणि शिक्षकेतर कर्मचारी काय. त्यामुळं तुम्हाला ज्या ठिकाणी एखाद्या ग्रामसेवकाची किंवा कोणाची अडचण येत असेल तुम्ही माझ्याशी संपर्क साधा. त्याचा हयातीचा दाखला आपण मिळवून देऊ. नाही पण शासनानं आपण सांगितले आता ग्रामसेवक बी नको, तलाठी बी नको. आता डायरेक्ट ऑनलाईन तुमची हयाती दाखले द्या. त्यामुळे या अडचण निर्माण होईल. ती आता त्याची मुदत संपून गेली. ते कळवतो आम्ही ते जिल्ह्याला कळवतो. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी कोल्हापूर.